शबनम TV1 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय आता जत येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेमध्ये. श्री राजेंद्र मोहन खंडागळे यांच्या मिठाईच्या दुकानामध्ये आलेलो आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लमादेवीच्या यात्रेमध्ये दरवर्षी राजेंद्र खंडागळे यांचं मिठाईचं दुकान या ठिकाणी असते. पण जतकरांच्या सेवेसाठी यावेळेला पहिल्यांदाच त्यांनी तुपातली रबडी जिलेबी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर अगदी तुपामध्ये त्यांनी ते जिलेबी तळलेले आहेत. त्यानंतर रबडी आहे, त्या रबडीवरती जिलेबीवरती रबडी टाकून ते एक अतिशय चांगल्या पद्धतीची ते जिलेबी आहे. आपण जर बघितलं तर ही रबडी जिलेबी या ठिकाणी आहे. यावरती जिलेबीवरती रबडी टाकलेली आहे. रबडीमध्ये वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी मिक्स केलेले, त्यामध्ये काजू आहे, बदाम आहे. अशा पद्धतीचं एक वेगळी टेस्ट या जिलेबीला आलेली आहे. माझ्या समवेत या ठिकाणी राजेंद्र खंडागळे मिठाईचे मालक या ठिकाणी उपस्थित. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं पहिल्यांदाच या यात्रेमध्ये त्यांनी रबडी जिलेबी सुरू केली. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी राजेंद्र मोहन खंडागळे. ते यात्रेमध्ये पहिल्यांदा सुरू केली तुम्ही रबडी? हो, पहिल्यांदा सुरू केली. काय कसा प्रकार आहे तो रबडी जिलेबीचा? आपली जिलेबी चांगल्या म्हणजे पिठामध्ये तयार करून त्याला तुपामध्ये तळून घेतो आम्ही. आणि त्याला वेगळा विशिष्ट प्रकारचा पाक असतो. त्या पाकामध्ये त्याला बुडवून ते जिलेबी काढतो आम्ही बाहेर. आणि त्याच्यावरनं हे ड्रायफ्रूट टाकलेली रबडी बनवणे. रबडीमध्ये काय टाकताय तुम्ही? रबडी म्हणजे आम्ही स्वतः दुधापासून रबडी बनवतो इथं आमच्या लाकडी भट्टीवर. त्याच्यामध्ये काजू, बदाम, ड्रायफ्रूट टाकून ते गिरायकाला एक विशिष्ट प्रकारचा चांगला स्वाद आणि आनंद मिळावा त्या रबडी जिलेबीचा. एक नवीन आयटम आमची कल्पना होती चालू करायची, ते आम्ही चालू केलेली आहे. पहिल्यांदा सुरू केलेली आहे. तरी जतच्या सर्व लोकांना, भाविकांना पसंत पडेल आणि त्यांना आनंदाचा ह्या रबडी जिलेबीचा आनंद स्वाद करता येईल असं एक आम्हाला आशा आहे. आणि त्याला आम्हाला आमच्या ह्याला प्रतिसाद चांगला मिळेल हे आम्हाला त्याचं हे वाटतं. म्हणजे रबडी जिलेबी आता तुम्ही करायला ते पॅकिंग वगैरे असं घेऊन जाऊ शकतो का घरी? हो, पॅकिंग करून देणार आम्ही. रबडी वेगळे करणार आणि जिलेबी वेगळे करणार? नाही, आमचा डबा आहे आमच्या नावाचा. गुलाबजामुन, लोणकट तुपातले गुलाबजामुनचा डबा आहे. त्याच्यामध्ये आम्ही जिलेबी टाकून त्याच्यावर रबडी टाकून देणार आम्ही. ते तशा प्रकारचे ते खाता येते घरी पार्सलला सुद्धा खाता येतो. आणि हे रबडी पहिल्यांदाच तुम्ही जतमध्ये चालू केलंय? हो. कसं सुचलं तुम्हाला हे जतच्या लोकांना सर्वांना लोणकट तुपातली आम्ही एक चव वेगळी दिली होती, ते त्यांना पसंत पडली. पण ते सारखं करण्यापेक्षा गुलाबजामुन ते लोकांची मागणी पण होती, नवीन काहीतरी करा. हा, लोकांची मागणी पण होती नवीन काहीतरी चालू करा. त्यांच्या मागणी प्रमाणे आम्ही जरा वेगळा विचार करून हे रबडी जिलेबी प्रथम चालू केलेली आहे. त्याला आमच्या जतच्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला इच्छा व्यक्त. तुम्ही मूळचे पंढरपूरचे आहात? हो, पंढरपूर. अगदी विठ्ठल रखुमाईच्या सानिध्यामध्ये तुमचं तिथं सुद्धा दुकान आहे. हो. काय एकंदरीत जतच्या यात्रेकरूंचं तुम्हाला कसं प्रतिसाद मिळतोय? जतचे यात्रेकरू अख्ख्या मी महाराष्ट्रातली यात्रा करतो, पण जतचे जे यात्रेकरू आहेत किंवा जतचे जे तालुक्यातले लोक आहेत त्या लोकांना या यात्रेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा खाण्याचा आनंद, स्वाद चांगला मिळतो. आणि हे आवडीनं सहकुटुंब, सहपरिवार येऊन आमच्या स्टॉलमध्ये येऊन बसून खाण्याची सोय केलेली आहे. त्यांना ते बसून सगळ्यांबरोबर घर सहकुटुंब सहपरिवार आनंद घेतात त्या लोकांचा. एक आम्हाला त्यांना चांगली वस्तू आम्ही खाऊ घालतो पदार्थ, ते आम्हाला एक समाधान वाटतं. तुमचे आता खंडागळ्यांचे जे गुलाबजामुन आहेत ते आता जग प्रसिद्ध झालेले आहेत. अगदी परदेशात सुद्धा तुम्ही गुलाबजामुन पाठवतोय. कसा प्रसंग आहे तो, काय सांगता येईल? ते गुलाबजामुनचं एक आमचं देवीचं एक वरदानच आहे म्हणा लागेल, आमच्यावर एक आशीर्वाद आहे म्हणा लागेल. ह्या जतच्या ह्या आवारात, या देवीच्या आवारात, या मातीमध्ये आम्ही जे भट्टी खांदून ते लाकडाच्या भट्टीवर आम्ही जे जामन बनवतो ते असे कुठंच बनत नाही जामन. तुम्ही हे सोडून 1-2-3 किलोमीटरवर जरी ह्या एरिया सोडून 2-3 किलोमीटरवर जरी केलं तर ह्याची टेस्ट तरी ह्याची टेस्ट मिळत नाही. तर ह्याची टेस्ट
या देवीच्या आवारातच बनवण्याची आणि खाण्याची सुद्धा टेस्ट त्याचीच यायला लागते. यानंतर माझ्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे अगदी युवा नेते ज्यांनी आता नुकतीच नगर परिषदेची निवडणूक नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 4 मध्ये लढवलेले ते युवा नेते माननीय प्रमोद सावंत माझ्या समेत उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्ते. काय आता तुम्ही रबडी जिलेबी खाल्लाय? हो, काय आता कसं वाटतं आता टेस्ट तुम्हाला? घेतलेलं आहे. स्वाद एकदम सुपर आहे. अगदी म्हणजे जो आस्वाद कुठे मिळणार नाही असा आस्वाद तुम्ही 100% राजेंद्र खंडागळे यांच्याकडे या आणि तुम्हाला तो नक्कीच वेळाला काहीतरी आनंद मिळेल. आणि रबडी जिलेबी पहिल्यांदाच ऐकून होतो आणि आता खाल्ली पण टेस्ट भरपूर छान आहे. मालकांना मी धन्यवाद म्हणतो की आणि तुमची रबडी जिलेबी धमाकोल घालणार जसं शिवसेनेनं धमाकोल घातला तळाव्यात तसं तुमची रबडी जिलेबी पण तुम्हाला भरपूर तुम्हाला धमाकोल घालेल. जत शहरातील नागरिकांना काय सांगू इच्छित आहे रबडीची? रबडीविषयी माझं एकच म्हणणं आहे की बाबा आतापर्यंत तुम्ही एकदा तुम्ही भरपूर जिलेबी खाल्लेल्या आहेत, सगळ्या पदार्थ घेतलेले आहेत आणि त्याला भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे. पण तुम्ही रबडी जिलेबी जर आता जर खाल्ला तर तुम्हाला खरोखरच काहीतरी वेगळी टेस्ट मिळेल. धन्यवाद. माझ्या समवेत या ठिकाणी शिवसेनेचे नगराधीश पदाचे उमेदवार माननीय सलीमभाई गौंडी ज्यांनी जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अगदी धुमाळ काढलेला आहे शिवसेनेचा आणि ते सलीमभाई गौंडी माझ्यासमोर उपस्थित आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. काय राजेंद्र खंडागळे यांच्या मिठाईच्या दुकानामध्ये आता वेगळा आयटम सुरू केले त्यांनी रबडी जिलेबी, काय सांगता येईल तुम्हाला? राजेंद्र खंडाळे साहेब जे आहेत पंढरपूरहून हे प्रत्येक वर्षी गेली 20-25 वर्ष तरी आमचा त्यांचा संपर्क आहे. कारण यात्रा कमिटीमध्ये आम्ही जागा देताना घेताना सवरताना त्यांची आमची ओळख आहे. ते एक चांगले आमच्या बऱ्याचशा मित्रांचे एक मित्र आहेत. जतमध्ये त्यांचे फार मित्र आहेत. त्यांना आज दुपारी त्यांनी मला म्हटले की आज संध्याकाळी मी रबडी जिलेबी करणार आहे, तुम्ही या. तर संध्याकाळी त्यांनी केल्या आम्हाला आमच्या एक 5-6 मित्रांना त्यांनी फोन केला. आम्ही सगळेजण आलो की रबडी जिलेबी म्हणजे ही तुपातील जिलेबी आहे. इतर जिलेबीसारखं ह्यांनी न काढता थोडी कडक भाजून ही पाकात घालून त्याच्यावर जी रबडी ओततात त्यामध्ये केशर, त्याच्यानंतर खवा, ड्रायफ्रूट, काजू ह्या सगळ्याचं मिश्रण करून ते चुलीवर त्यांनी ते हे करतात आणि नंतर ते ह्याच्यावर आपल्याला ते खाताना जिलेबीवर घालून देतात. याची एक टेस्ट वेगळीच आहे. जसं आपण एखाद्या वेळेला राजस्थानमध्ये ही प्रथा जास्त आहे रबडी जिलेबीची वगैरे. राजस्थानमध्ये खाल्ल्यासारखं आज आम्हाला ही रबडी जिलेबी खाल्ल्यासारखं वाटलं. कारण ह्याची एक टेस्ट वेगळी आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी जे आता काय बाकीच्या सर्व गोष्टी जनरली झालेल्या आहेत, परंतु अशा रबडी जिलेबी म्हणा किंवा लोणकन गुलाबजामुन म्हणा ह्या ठराविक ठिकाणी ही क्वालिटीबाज ही वस्तू मिळतात. तर जत शहरातील प्रत्येकाने जरा स्वाद घेतलाच पाहिजे. जत शहरातील प्रत्येकाने ह्याचा स्वाद घ्यावा. म्हणजे बाबा आपण जनरल जिलेबी खातो ती वेगळी आहे, परंतु ही तुपातील जिलेबी आहे आणि ह्याच्यावर त्यांनी जी रबडी टाकतात ह्याची एक चवच वेगळी आहे. तुम्ही जेवढं खाल, एखादा माणूस जर समजा 4 आकडे जिलेबी खात असेल तर रबडी बरोबर तो 10 ते 15 आकडे खाईल असा माझा विश्वास आहे. शुगर झालेल्या माणसाने खायला काय हरकत नाही. एखादी गोळी जास्त गेली तरी चालते पण रबडी खाल्ली पाहिजे. नाही, शुगर माझ्या मते यल्लामा देवीच्या कृपेनं ज्यांना शुगर आहे त्यांनी सुद्धा जरी जिलेबी खाल्ली तरी सुद्धा त्यांना सुद्धा काय होणार नाही. कारण ही आपल्या यल्लामा देवीचं फार मोठं वरदान आहे. यल्लामा देवी ही आपल्या महाराजांनी जी आणली त्या जत नगरीमध्ये, आपल्या जत तालुक्यामध्ये असा कुठलाही सण किंवा कुठलाही एखादा मोठा एक उत्सव वगैरे नाही. ही यल्लामा देवीची यात्रा, या यात्रेला लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू ह्या भागातून येतात. पाळणे म्हणा, स्टॉल म्हणा, ह्या ज्या काही गोष्टी इथं यात्रेनिमित्त लोकांना पाहायला मिळतात. जतकरांना दुसरा कुठलाही आनंद घेता येत नाही. हा आनंद जो आहे तो वर्षातून कितीही लांब जरी समजा एखादा मुलगा असेल किंवा एखादी मुलगी असेल तर यात्रेच्या निमित्तानं यल्लामा देवीला नमस्कार करण्यासाठी, यल्लामा देवीचं ही जत्रा पाहण्यासाठी कुठून जरी असले तरी ही लोक आपले नगरीचे, आपल्या तालुक्यातले सगळे बंधू भगिनी अगदी भक्तिभावानं येतात. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी असतात. असा कुठला जात धर्म बिर्म न मानता या देवीचे जे काय 2-3 दिवसाचा जो काय नैवेद्य, गंध किंवा कीच हा पूर्ण कार्यक्रम सर्व अगदी हिरारीनं भाग घेऊन अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात. यावर्षी यात्रा कमिटीच्या संयोजन आमच्या कमिटीनं अगदी चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा फार मोठं सहकार्य या ठिकाणी लावलेलं आहे. आरोग्य विभाग असू दे किंवा ह्या यात्रेमध्ये ज्या काही लागणाऱ्या सोयीसुविधा वस्तू आहेत त्या अगदी व्यवस्थित अप टू डेट केलेल्या आहेत. कुठल्याही गोष्टीला नाव ठेवण्यासारखं काय नाही. आता ह्या यात्रेमध्ये अजून 2 ते 3 दिवस अमावस्या परवा दिवशी आहे
अमावस्यानंतर जर शहरातील नागरिक जास्त संख्येने या ठिकाणी येतात तर एकदा फक्त आपण राजेंद्र मोहन खंडागळे यांच्या दुकानात येऊन ही रबडी जिलेबीचा टेस्ट घ्यावा अशी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक अतिशय चांगला स्वाद असणारी ही रबडी जिलेबी या ठिकाणी राजेंद्र खंडागळे यांनी मिठाई दुकानामध्ये केलेलं आहे. जतकरांनी एकदा या ठिकाणी येऊन भेट देऊन रबडी जिलेबीचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.